संध्या, ए पुरी. काय बाबा? अगं मला आज वावरात काम आहे, तू आपल्या शेळ्या घेऊन चारायला घेऊन जा. बाबा मी शाळेत जाणार, मी नाही नेणार शेळ्या. शाळेत जाऊन काय करतो? कोणाचं बरं झालं? बाबा मला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय, मी शाळेत चालली. सकाळ संध्याकाळ 2 वेळा औषध घेतो तरी पण काही खोकला बरा होईना. आजोबा पाहू द्या बरं तुमच्या औषध गोळ्या, मी तर ते शिकायला आता. हा घे, हा बरं. आजोबा गोळ्या औषध तर बरोबर आहे. पाहू द्या बरं, किती पाहू द्या मला. आजोबा याच्यावर तर 3 वेळा गोळ्या औषधी लिहून आहे. असं लिहिलेलं आहे का ग त्याच्यावर? हो की आजोबा. आता लक्षात ठेवा की तुम्ही 2च वेळा औषध घ्यायले, 3 वेळा घ्यायचं. हो हो, बरं झालं सुमे तू आली. मला काय वाचता येत नाही, मी शाळेत गेलो नाही. सुनय अडाणी, पोराला म्हटलं शिकलेली कर, त्यानं केली अडाणी. बरं आजोबा, आता मी येते, 3 वेळा घ्या गोळ्या. हो ये. बाय बाय काकू, आता मी चालले. हो हो जा. अगं आई, काय म्हणतेस ग? अगं आई, तुम्हाला कधीच काही बनवून देत ना. म्हणजे काय म्हणजे तुला? मला ढोकळा पाहिजे, म्हणजे दे दे दे. काय म्हणाली? ढोकळा दे दे दे. ढोकळा ते कसा असते ग? मी तर पाहिला नाही कधी, कधी खाल्ला नाही आणि कधी केला तर नाहीच नाही.
बनवलं नाही ना, मी सांगते तुला. या ग बया, तू तर एवढीशी, तुला कसं माहित? आई, माझ्याजवळ एक छोटस पुस्तक आहे. आई, त्या पुस्तकामध्ये पदार्थाची खूप माहिती आहे. त्यामध्ये ढोकळ्याची पण माहिती आहे. आणि मला कुठं पुस्तक वाचता येते? मी कधी शाळेत गेलीही नाही, मला पुस्तकही वाचता येत नाही. तू जर मला सांगशील तर मी तुला बनवून देईन. चल मग, देते बनवून तुला. आता मी ढोकळा खाणार, आता मी ढोकळा खाणार. से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं। दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है। रोके से न रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम। हॅलो, कोण बोलते? हॅलो बाबा, मी नंदिनी बोलते. हा नंदिनी, बोल. जेवलीस का ग? हो बाबा. अहो बाबा, जेवणात तर सोडाच, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केलाय. हो का? कोणती आनंदाची बातमी? अहो बाबा, माझं आहे ना नासामध्ये सिलेक्शन झालं आहे. नासामध्ये म्हणजे कुठं ग? अहो बाबा, मी आता शास्त्रज्ञ होणार. शास्त्रज्ञ म्हणजे मोठी साहेबीन ना? हो बाबा, तुमच्या भाषेमध्ये मोठी साहेबीनच. बरं नंदिनी, खूप छान आहे बेटा. तू खरंच खूप अभ्यास केला म्हणून आज मोठी साहेबीन होणार आहेस. अहो बाबा, मी काय केलं? जे काय केलं ते तुम्हीच केलंय. आता मी काय केलं ग? मी तर तुला फक्त शाळेमध्येच टाकलं ना. हो बाबा, तुम्ही मला शाळेत घातले, शिकवले, म्हणूनच मी आज शास्त्रज्ञ झाली आहे. तुम्ही जर मला शाळेत टाकलेच नसते तर मी आज कुणाच्या तरी घरी मला भांडे घासावे लागले असते, कपडे धुवावे लागले असते आणि एखाद्या रस्त्याच्या कडेला नाल्या सुद्धा खोदाव्या लागल्या असत्या. मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे बाबा मिळाले. बरं बाबा, ठेवते आता मी फोन, मला काम आहे. मर्जी से चले बादल सा गरजे सावन सा बरसे सूरज चले